श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपल्या स्वामी भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. जाणिले समर्था आम्ही तुझ्या मनाचे भाव, जाणिले समर्था आम्ही तुझ्या मनाचे भाव. आणि म्हणूनच तर ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव, आणि म्हणूनच ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव. स्वामी महाराजाच्या गोड नामस्मरणाने आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे, तर नक्कीच आपला दिवस आनंदातच जाणार आहे. पण इथून पुढचं आयुष्य देखील आनंदातच घालवायचं असेल तर आपल्याला स्वामीचे संदेश ऐकणे खूप गरजेचं आहे. रोजच्या रोज जे स्वामी संदेश ऐकतात ते ऐकल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळत असते. आजचाही स्वामी संदेश कसा आहे? स्वामी भक्त हो. स्वामीचे रूप म्हटलं ना तर स्वामी कुठल्याही रूपामध्ये आपलं मन मोहून टाकत असतात. स्वामी कुठल्याही रूपामध्ये आपल्याला दर्शन देऊन जात असतात. पण तरीही आज स्वामींनी फक्त तुमच्यासाठी जे रूप धारण केले आहे त्या रूपामध्ये स्वामी तुम्हाला काहीतरी संदेश देऊ पाहत आहे. तर तुम्हाला तुमच्या समोर जे 3 स्वामीचे फोटो दिसत असतील त्यापैकी कुठल्याही स्वामीचा एक रूप निवडायचं आहे जे फक्त तुमच्यासाठी असणार आहे. आणि तुमच्यासाठीच स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला कळणार आहे. स्वामी भक्त हो. स्वामीचे रूप तुम्ही फोटोमध्ये शोधा किंवा तुमच्या अंतर्मनामध्ये शोधा, ते रूप नेहमीच तुम्हाला आशीर्वादच देणार आहे. चला तर तुम्ही तुमचं काम केलं असेल असे मी आशा व्यक्त करतो. तुमच्यासाठीचा नंबर निवडला असेल, तुमच्यासाठीचा फोटो निवडला असेल तर तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आपण जाणून घेऊया. ज्यांनी 1 नंबरचा फोटो निवडला आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात, अरे तुझ्यामध्ये बदल हे तुलाच घडवून आणायचे आहे. तुझ्यामधले बदल हे तुलाच घडवून आणायचे आहे. ते इतरांना बघून तुझ्यामध्ये आपोआप घडणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, तू स्वतःची तुलना कोणाशी करत आहे ते एकदा पडताळून बघ. कारण खूपदा तुलना ज्या व्यक्तीशी करतो तो व्यक्तीच मुळात चुकीचे असते, आणि म्हणूनच अशा व्यक्तीशी केलेली तुलना काहीच उपयोगाचं नाही. तो जर व्यक्ती चुकीचा आहे तर तुझ्या आयुष्यामध्ये तिचा अनुकरण करून कुठल्या चांगल्या गोष्टी घडणार आहे याचा विचार तूच कर. आणि मुळात तर तू कोणाशी तुलनाच करू नको. तू कोणाशी तुलना करू नको, कारण तुझं आयुष्य वेगळं आहे, त्या व्यक्तीचं आयुष्य हे वेगळंच आहे. त्याचे कर्म वेगळे आहे, तो मनुष्य वेगळा आहे. आणि जर त्याची कर्म वेगळे आहे, तो मनुष्यच वेगळा आहे, तर तुझं नशीब त्या नशिबाची घासायला जाऊ नकोस. त्रास फक्त तुलाच होणार आहे. समाधान मात्र कधीही तुला मिळणारच नाही. तुझं स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व आहे, ते बाहेर काढायला शिक. अरे प्रत्येकामध्ये सुतगुण दडलेलं असतं, ते ओळखायला शिक. जमत नसेल तर आम्ही तुला सरळ हाताने मदत करू, पण त्याच्यासाठी तुला आमच्याकडे 1 पाऊल चालून यावं लागेल. तू 1 पाऊल आमच्या दिशेने टाक आणि 10 पाऊल तुझ्या दिशेने चालत येऊ. आणि तुझा हात धरून आयुष्य जगत असताना दुसऱ्याकडून शिकण्यासारखं असेल तर आवर्जून ते शिकावं, पण त्याच्यासारखं जगायचं असा हट्टास करणे म्हणजे साफ चुकीचा आहे. तेव्हांना हे तर मूर्खपणाचे लक्षण आहे. असं करणं म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःची फसवणूक करत आहात, आणि तुम्ही तुमच्या स्वतःचाच अपमान देखील करून घेत आहात. म्हणून तुलना कधी दुसऱ्यासोबत करू नको. आणि तरीही तुला तुलनाच करायची असेल तर मग तुझी तुलना तू तुझ्या भूतकाळाशी आणि वर्तमान काळाशी कर. म्हणजे तुझं तुलाच कळेल की तू भूतकाळामध्ये काय होता, आता वर्तमान काळामध्ये तू काय आहे हे बघ. भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये जेव्हा तुलना करशील तेव्हा तुझे समोर असणारे आहे, आणि त्यातून एक अनुभव घेऊन तुला तुझ्या भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्ग देखील
सापडणार आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीने तू तुझ्या मार्गावर चालशील तेव्हा आम्ही तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आत्ता ज्यांनी 2 नंबरचा फोटो निवडला आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की अरे स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नकोस. स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नकोस. कारण कदाचित तुझ्यासारखा आयुष्य जगणं हे कोणाचं तरी स्वप्न असेल आणि म्हणूनच जे तुझ्या पदरी पडलेलं आहे त्या परिस्थितीला सामोरे जायला शिक. ती परिस्थिती आनंदाने स्वीकारायला शिक आणि त्यामध्ये समाधानी राहायला शिक. प्रयत्न जेवढे जास्त तेवढाच विजय हा तुझाच होणार आहे. जेवढे प्रयत्न तू जास्त करणार आहे तेवढा विजय तुझा मोठाही होणार आहे. एकदम प्रयत्न करून काही होत नाही. अरे प्रयत्न तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. आणि माझं लक्ष तुझ्यावर आहे हे कधी विसरू नको. तू काळजी करू नको. तू फक्त तुझे कर्म चांगले कर आणि तुझे प्रयत्न मात्र चालू ठेव. बाकी सगळं आमच्यावर सोडून दे. तुला ठाऊक आहे का, तू स्वतःला हवं ते सवय लावू शकतो. तू स्वतःला हवं ते सवय लावू शकतो. तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य आम्ही दिले. फक्त प्रश्न एवढा आहे की तुला काय सवयी, कुठली सवयी आहे हेच तुला कळत नाही. आणि जर तू वाईट सवयी लावून घेत आहेस तर तुझं आयुष्य हे वाईटच होणार आहे. या उलट तू जर एखादी चांगली सवय लावून घेतला आहे तर तुझं आयुष्य चांगलंच घडणार आहे. सवयी कुठलीही लावायची हा विचार करण्याचं स्वातंत्र्य मात्र आम्ही तुला दिले. आता तूच बघ तुला कसा विचार करायचं. जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही. अरे तुझे जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर आमच्या नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही. तू फक्त आमच्यावर शंका घेऊ नकोस. आणि जेव्हा तू आमच्यावर शंका घेत नाही तेव्हा मी तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आत्ता ज्यांनी 3 नंबरचा फोटो निवडला आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे या विश्वात असेल नसेल कोणीही तुझा, या विश्वात असेल नसेल कोणी तुझं, तू फक्त पंखात कायम भरारी ठेव. तू पंखात कायम भरारी ठेव. बदल एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. स्वतःला कधीही कमी समजू नकोस. तुझा परमात्मा म्हणजे आम्ही तुझ्या हृदयात विराजमान आहोत याची सदैव जाणीव ठेव. आम्ही कधीच कोणाला एकटं सोडत नाही. आम्ही तुझ्यासोबत कायम आहोत. आम्ही कधीच कोणाला एकटं सोडत नाही. आम्ही तुझ्यासोबत तुझ्या भूतकाळात होतो. आम्ही तुझ्यासोबत तुझ्या वर्तमानात आहोत आणि आम्ही तुझ्यासोबत तुझ्या भविष्यातही कायम असणारच आहोत. अरे ज्याचं कोणीही नसतं त्याचे फक्त आम्ही असतो. त्याचे फक्त आम्ही असतो. हे बघ, एकदा रोप लावल्यानंतर त्याला फुलं आणि फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. तसं तुझ्या आयुष्यात आहे. मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी देखील वेळ ठरलेला आहे. फक्त तोपर्यंत तू मात्र काळजी घे. जसं तर रोपाला रोज खतपाणी घालावं लागतं तेव्हा कुठं त्याला सुंदर फूल आणि फळ येतात, तसे तुझ्या आयुष्याचं आहे. वेळोवेळी तुला तुझ्या चांगल्या कर्माची आणि आमच्या नामाची तुला जोड द्यायची आहे. तेव्हा कुठे तुझा आयुष्य भरायला लागणार आहे. आणि जेव्हा तू तुझ्या आयुष्याला चांगल्या कर्माची आणि आमच्या नामस्मरणाची जोड देशील ना, तेव्हा तुझं आयुष्य हे सोन्याहूनही मूल्यवान होणार आहे. त्याचे सदैव जाणीव ठेव. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आम्हाला तू दान केलेला
पैसा, तुझ्या महागड्या वस्तू तो कधीच आवडत नाही. आम्हाला फक्त आवडतं तुझे चांगले कर्म आणि म्हणून तुझे कर्म करताना एक गोष्ट लक्षात ठेव की आम्ही सदैव तुझ्यावर पाळत ठेवून आहोत. तू स्वतःसाठी नक्कीच जग, मोठा हो, खूप श्रीमंत हो, पण त्यासोबतच दुसऱ्याच्या जखमेवर फुंकार घालायला देखील तू शिकायला हवं. त्याच्याशिवाय तुला सुख अनुभवता येणार नाही. आणि अशी जर तुझी वागणूक असेल तर आम्ही तुला फक्त एकच सांगू की भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे का? स्वामींनी आपल्याला एकच सांगितलं आहे की स्वामींना आपल्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. फक्त त्याची एकच अपेक्षा आहे की आपले जे कर्म आहे आपण ते चांगले करावे. त्याच्यासोबतच हे आयुष्य जगत असताना स्वामीचा सतत नामस्मरण करावं. बस या दोन गोष्टी आपल्याकडे असतील आणि आपण जे काही काम करत आहोत त्यामध्ये प्रामाणिकपणा असेल, आपले सातत्याने प्रयत्न असतील तर स्वामी महाराज आपली पाठ कधीही सोडणार नाही. स्वामी आपला हात कधीही सोडणार नाही. तर आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.